मुलांना त्यांच्या आवडीनुसार खायला मिळालं तर किती आनंद होतो हे तुम्ही वेदूच्या चेहऱ्यावरून बघूच शकता. मग मी रात्री डाळ आणि तांदूळ भिजत घालून पीठ रात्रभर आंबवण्यासाठी ठेवलं होतं. बघा पीठ किती छान असं फुलून आलं. मग डाळ आणि तांदळाचं कुकर लावून घेतलं. सोबतच आलू पण ठेवून दिले, कारण इडल्या म्हटलं की आम्हाला डोशाची पण आवड होती. रात्री आमच्याकडे बाजार असतो. मग खूप वेळ झाला असल्यामुळे तो पसारा मी तसाच ठेवला. मी सकाळी तिला, माझ्या वेदूला आवरून घ्यायला सांगितलं. बाजारात बघा मला ही काय मिळालं, याला तुम्ही काय म्हणता, ही भाजी तुम्ही कमेंट करून सांगा. मग पटापट माझ्याकडे ज्याही भाज्या होत्या त्या मी कट करून घेतल्या आणि डाळ फ्राय करायला सुरुवात केली. एकदम साध्या पद्धतीने डाळ फ्राय केली. डाळ ही माझी तयार होऊन रेडी आहे. मग भेंडी आणि पोळीची पण तयारी केली, कारण यांना ना भाजी पोळीशिवाय यांचं जेवण काही पूर्ण होत नाही. मग इडलीचं कुकरही लावून घेतलं. छान अशी सॉफ्ट इडली बनवून तयार झाली आणि ती वेदूला सर्व केली. तिच्या चेहरा किती हसू आहे.